नमस्कार मित्रांनो, म्हैशीमध्ये व्याल्यानंतर किंवा व्यायच्या आधी प्रामुख्याने हा आजार आढळला जातोय. या म्हैशीचं सरासरी 4 ते 5 घेता याच्या आधी कधीही असं झालं नाही. पण मालकांना सांगितलेलं आहे थोडं थोडं दाखवलं तर असं पाण्याचं नियोजन आणि वैरण व्यवस्थापन व्यवस्थित करा. त्यांनी ते तसं फॉलो केलं तर पण कालपासून जरासं ते कामाच्या दगदगीमुळे विसरले आणि परत त्या म्हैशीचं मायांग बाहेर येणे. या म्हैशीमध्ये थोडंसं याचं प्रमाण जास्त असतंय. आता चला तर याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. या वेदनेतून म्हैशीला कमी करायचं आहे, रिकामं करायचं आहे. मायांग आहे त्या ठिकाणी सेट करायचं आहे. चला सेट करूया मग आपण. प्रचंड प्रमाणात पाणी पिलं तर, आहार खूप खाला तर, वैरण वगैरे भरपूर खाले तर, हार्मोनचं इनबॅलन्स झाल्यानंतर किंवा व्याल्यानंतर खूप अंग ढिल्लं पडलेलं असते. थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त हा प्रकार आढळतोय. उष्णतेमध्ये उन्हाळ्यामध्ये हा प्रकार थोडासा कमी असतोय. मित्रांनो, जो कोणाची लघवी बाहेर पडत नाही तो पण ते मायांग बसत नाही. आता ज्यावेळी लघवी आपण काढतोय तर मायांग किती एजी बसते बघा. आता लघवी काढलेल्या मी त्याची धुवून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त गार पाण्याचा वापर करायचा आहे. मित्रांनो, टाके घालायसाठी ही अशी सुई वापरा जेणेकरून जखम कमीत कमी होते. अधिक दाबताना वगैरे त्रास कमी होतोय. अधिक टिटॅनस म्हणजे धनुर्वात देखील होण्याच्या शक्यता कमीत कमी आहेत. म्हणजे स्टीलचं आहे. रॉक्सफरेली आणि टॉल्फॅनिक ॲसिड जे दोन्ही पण एलईमध्ये काम करतात. त्यामुळे याला परत ब्रेकिंगसाठी यावं लागणार नाही. मित्रांनो, IV फ्लूइड जोडलेले आहे. सोबत त्याच्या कॅल्शियम बॉटल पण द्यायची आहे तिला एक. फॉस्फरस, नर्वाइन टॉनिक आणि कॅडेस्टिन सोबत मॅक्स्टॉल XP द्यायची आहे तिला. पूर्ण पेन म्हैशीच्या थांबलेले आहेत. म्हैस एकदम इझी झालेली आहे. थँक्यू, धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.